नमस्कार. आज आपल्यासोबत सुधाताई लुंगे आहेत. ह्या वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आपल्याकडे ह्या डाव्या पायाला जे त्यांचा पायाचं बोट आहे त्याला गँग्रीनची सुरुवात झाली होती, त्याच्या ट्रीटमेंटसाठी आले होते. 3-4 महिन्यापासून यांची ट्रीटमेंट सुरू आहे. त्यांच्या पायाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस झाले होते, तर आपण अँजिओप्लास्टी करून ते ब्लॉकेजेस क्लिअर केले आणि जो पायापासून म्हणजे गँग्रीनची सुरुवात झाली होती त्याला आपण त्याच ठिकाणी कंट्रोलमध्ये केले. तर यांची वेळीच ट्रीटमेंट झाल्यामुळे तो पाय हा काढण्यापासून वाचला. जर तुमच्या पायाला न भरणारी जखम असेल, रक्तवाहिन्या चोकअप असतील, तर अशा रुग्णांनी वेळीच ट्रीटमेंट केली तर आपण पाय कापण्यापासून वाचू शकतो. तर ही माहिती आपण एज्युकेशनसाठी देत आहोत की अशा प्रकारचा आजार असला तर याची वेळीच ट्रीटमेंट केली तर हा ठीक होऊ शकतो. तर त्यांचा अनुभव ते सांगतील. नमस्कार, माझे नाव ओम गोपाल लुंगे. मी यांचा नातू आहे. आमच्या आजीला थोडीशी पायाला जखम झाली होती, डाव्या पायाच्या करंगडीला, आणि ते आम्ही जवळपास 2-3 डॉक्टरांना दाखवले, पण ती जखम काही बसत नव्हती. त्या कारणाने आम्ही वाशिमला हुगे सरांकडे दाखवलं. तर त्या सरांनी आम्हाला डॉक्टर प्रशांत सरांकडे म्हणजेच रेफर केलं. तर आम्ही हे खूप आम्हाला लांब पडत होतो, जवळपास 200 ते 300 किलोमीटर आमच्या गावापासून आहे. तर आम्ही जवळपास अकोल्याला जे 70 किलोमीटर आहे तिथं 2 ते 3 डॉक्टरांना जे आजीचे रिपोर्ट आहेत ते दाखवलेलं. तर त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले की हे पाय काढावं लागेल. तर आम्हाला पाय काढावायचा नव्हता. आमचे पेशंट खूप घाबरले होते. तर आम्ही सरांच्या हॉस्पिटलला एक वेळा व्हिजिट दिली. सरांनी आम्हाला सांगितलं काही घाबरायचं काम नाही आहे, आणि त्यांनी आम्हाला जे ऑपरेशनच्या मार्फत आहे ते जखम वगैरे सर्व क्लिअर करून दिली, आणि आता आमची आजी खूप तंदुरुस्त आहे. धन्यवाद.